आणि दुसरीकडे कुठेच वाजलं जाणार नाही. कधी गेली होतीस रेकॉर्ड करायला? तुझाच आवाज आहे ना हा? तुझाच आवाज आहे ना? मम्मा इथे तुझी हिम्मत कशी झाली? हिम्मत कशी झाली तुझी? माई दुखतंय माई. मला दिलेला शब्द मोडलास? हा? आज नाही वाटली तुला? आवाज दुसऱ्याला वापरू द्यायची हिम्मत कशी झाली तुझी? आता हे जे केलंयस ना त्याचे आता परिणाम पण भोगायला तयार हो. हा, कारण आता या भैरवीच्या तडाख्यातनं तुला कोणीच वाचवू शकत नाही. कोणीच नाही. काय वाटलं तुला हे लोक वाचवतील तुला माझ्यापासून? नाही वाचवू शकणार. आणि आता एक लक्षात ठेव, उद्या तुझा तो भाऊ अप्पू मरत असलं ना तर मरू द्यायचं त्याला. माझ्याकडे यायचं नाही भीक मागायला. कळलं ना? मुळीच यायचं नाही. तू आता हे जे केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला कमी मिळणारच. सावली सावली, पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित होऊ दे. हा, तुझं काम आटपून मग नंतर कर. काही काही गडबड नाही. ठीक आहे? भैरवीजी तुम्ही या ना, बसा ना बाहेर. मी आईंना कळवते तुम्ही आल्याचं. अगं असू दे बाळा, असू दे. बसले असते मी, थांबले असते निवांत, पण थोडी घाई आहे, गडबड आहे. आणि म्हणूनच पटकन कार्यक्रमाच्या नियोजनाचं मी सावलीला सांगायला आले होते. झालं सांगून. बाय द वे अमृता, हे बाहेर सगळा काय प्रकार आहे? म्हणजे तंबू वगैरे ठोकलाय आणि सगळं काय आहे हे? ते सूर्या, काय चाललंय हे सगळं? मला सांग, आपण इथे हे सगळं करायला आलोय का? हे बघ, आता ना आपल्याला आपल्या गावाला जाणं, आपल्या घरी जाणं ना जास्त महत्वाचं आहे. एकतर ना आपल्याला 5 दिवसात 5 लाखांची सोय करायची, ज्यातला 1 दिवस ना ऑलरेडी गेलाय. अरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली राजू हुशार आहे, मेहनती आहे. तिला ना एका कंपनीने नाही म्हटलं म्हणून काही फरक नाही पडणार आहे. तिच्या हळदीवर आणि हुशारीवरती विश्वास ठेवणारा कोणी ना कोणीतरी नक्कीच असेल की. नाही तुळजा, अगं शून्यातून काहीतरी करू बघणाऱ्या एका पोरीचा असा अपमान केला, तिला जेलमध्ये टाकलं. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? अरे माझी राजू आहे ना, असं विनाकारण कोणाला त्रास देणार नाही, माहिती आहे मला. तरी बी तिला नाही ना ते बोललेत, नाही ना ते तिचा अपमान केलाय तुम्ही. अरे तिला जेलमध्ये टाकलं तुळजा, कसं सहन करू मी? आणि ह्यांना जर आत्ताच नाही ना अडवलं तर पुढे जाऊन अजून कितीतरी भावांच्या कितीतरी बहिणींची ते असंच वागू शकतात. गावाकडच्या पोरींची इज्जत काढू शकतात ती. मी त्यांना सोडून देऊ का आत्ता? नाही, मला यांना ना आत्ताच थांबवलं पाहिजे. म्हणून माझा हट्ट आहे, तिला तोंड मॅडमनी ना माफी मागितलीच पाहिजे, आणि त्याशिवाय मी इथं हलणार नाही. क्वालिटी आणि श्वासाचं दुसरं नाव राजश्री फूड प्रोडक्ट्स. तुळजा, ही रील एवढी कशी पसरली सगळीकडे? आय एम सो सॉरी सावली. अगं, हे असं काहीतरी घडेल असं मला वाटलंही नव्हतं ग. नेमकं काय झालं, कसं झालं
हे तुझ्यासोबत माझ्यासाठी पण एक कोडच आहे. सावली, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता जे व्हायचंय ते होऊन गेलंय. माईंना सुद्धा कळालंय, ते मला नक्की शिक्षा देतील. सावली, हे बघ, तू ना अजिबात घाबरू नकोस. आपण जे काही केलंय ना ते मदतीसाठीच केलंय अगं. आणि मी तुला अजिबात एकटं सोडणार नाही. काहीही झालं, कुठलंही संकट आलं तर मी तुझ्यासोबत असेल, एवढं लक्षात ठेव. अगो, काय झालं? भागू, भूक लागली ग तुला? नाही. अरे मग हे सगळं एकटा कसा खाणार मी? हा? हे धर, तुळजा वाढून घे. राजू बाग घ्या. चला आपण हात धुवून घेऊ.